In the previous lecture, we discussed about what is vector, representation of vectors, and some types of vector, like as a zero vector, unit vector, co-initial, co-terminus vector, then after negative vector, collinear vector. ओके, हे सगळे पॉइंट आपण प्रीवियस लेक्चर मध्ये डिस्कस केले होते. रिमेनिंग 2 टाइप्स आपल्याला आता बघायचे आहेत. नेक्स्ट टाइप आहे आपला फ्री वेक्टर. सी व्हाट इज द फ्री वेक्टर. फ्री वेक्टर मीन्स इफ अ वेक्टर can be translated anywhere in this space, but remember it without changing its magnitude and direction. एखादा वेक्टर सपोज आपण कन्सिडर केला like as a vector a bar. This is the vector a bar. हा जो काही वेक्टर आहे हा आपण स्पेस मध्ये कुठेही काय करू शकतो, ट्रान्सलेट करू शकतो. त्यामुळे हा वेक्टर आपण ट्रान्सलेट केला या पोझिशनला, but remember without changing its magnitude and direction. हा वेक्टर सपोज या ठिकाणी ट्रान्सलेट केला. सपोज we have to translate this vector here. म्हणजे फ्री वेक्टर म्हणजे काय बघा, एखादा गिवन वेक्टर आहे तो आपण स्पेस मध्ये कुठेही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय करू शकतो, ट्रान्सलेट करू शकतो. बट त्याची जी काही मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आहे बघा, या ठिकाणी जी मॅग्निट्यूड आहे सेम मॅग्निट्यूड आहे या सगळ्या वेक्टरची, आणि डायरेक्शन सुद्धा काय आहे, सेम आहे. दीज टाइप ऑफ वेक्टर आर नोन ॲज अ फ्री वेक्टर. आपण फ्री वेक्टर बघितला. देन आफ्टर परत एकदा बघा, फ्री वेक्टर म्हणजे काय, तर इफ अ वेक्टर कॅन बी ट्रान्सलेटेड एनीवेअर इन दी स्पेस बट विदाउट चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. नाउ सी the next type is here localized vector. What is localized vector? Localized vector means a vector which is drawn parallel to a given vector through a specified point in this space is called the localized vector. आता just जर example of a localized vector बघितला आपण, suppose we have to consider this surface, draw this surface. हा जो काही surface आहे याच्यावरती आपण एक ब्लॉक कन्सिडर केला, अदरवाइज एक बॉक्स ठेवला या सरफेसवर. सपोज या बॉक्स वरती आपण फोर्स अप्लाय केला या ठिकाणी. दिस इज द गिवन फोर्स. हा तुमचा गिवन फोर्स आहे. हा फोर्स ज्यावेळी तुम्ही या बॉक्स वरती ब्लो वरती अप्लाय करणार आहात त्यावेळी हा जो काही बॉक्स आहे तो तुमचा ही जी काही लाईन ऑफ ऍक्शन म्हणजे हा जो काही तुमचा सरफेस आहे त्याच्यावरती काय होणार आहे, पुढे सरकणार आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही फोर्स इथे अप्लाय कराल त्यावेळी हा बॉक्स काय होणार आहे, या ऍक्सिस वर पुढे सरकणार आहे. हाच फोर्स सपोज आपण या ठिकाणी लावला, म्हणजे हा जो काही बॉक्स आहे या बॉक्सच्या टॉपला जर का हा फोर्स आपण अप्लाय केला तर हा बॉक्स काय होणार आहे बघा, तुमचा बॉक्स हा पडणार आहे. म्हणजेच काय बघा, या ठिकाणी फोर्स सेम आहे, तुमचा डायरेक्शन ऑफ बोथ फोर्स सेम आहे, मॅग्निट्यूड सेम आहे, बट मिळणारा जो काही इफेक्ट आहे तो काय आहे, डिफरंट आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही फोर्स या ठिकाणी ऍक्ट करताय, अप्लाय करताय त्यावेळी हा तुमचा बॉक्स काय होतोय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय झालेला आहे, सरकलेला आहे. बट हाच फोर्स आपण पॅरलली पुढे वरती सरकवला, टॉपला सरकवला, आणि ज्यावेळी तुम्ही या पोझिशनला टॉपला ज्यावेळी बॉक्सचा फोर्स ऍक्ट कराल, अप्लाय कराल त्यावेळी हा बॉक्स तुमचा काय होणार आहे, पडणार आहे. किंवा फॉर एक्झाम्पल बघा, आपल्या सर्वांच्या घरामध्ये स्टूल असते. स्टूल ज्याच्यावरती बॅलन्स्ड आहे त्या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही त्या स्टूलवरती फोर्स ऍक्ट कराल, अप्लाय कराल त्यावेळी तो तुमचा स्टूल जो असेल तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होणार आहे, सरकेल. पण तोच फोर्स त्या स्टूलच्या तुम्ही टॉपला जर अप्लाय केला, स्टूल सगळ्यांना माहित आहे, त्या स्टूलच्या टॉपला जर फोर्स अप्लाय केला तर तो स्टूल तुमचा काय होणार आहे, पडणार आहे. म्हणजेच बघा, या ठिकाणी जेव्हा फोर्स तुम्ही अप्लाय करताय त्यावेळी हा इफेक्ट काय आहे, हा बॉक्स पुढे सरकतो. बट तोच फोर्स ज्यावेळी तुम्ही टॉपला अप्लाय करताय त्यावेळी हा बॉक्स काय होतो, तुमचा पडणार आहे. म्हणजे सेम फोर्स, सेम डायरेक्शन, सेम मॅग्निट्यूड, बट मिळणारा जो इफेक्ट आहे तो काय आहे, डिफरंट आहे. आणि इन दॅट केस दीज व्हेक्टर्स आर नोन ॲज दी लोकलाइज्ड व्हेक्टर. याच व्हेक्टरला आपण काय म्हणतोय, तर लोकलाइज्ड वेक्टर. फक्त लक्षात ठेवा, इन दी लोकलाइज्ड वेक्टर इफ दी
इनिशियल पॉइंट ऑफ दिस वेक्टर इज ऑलवेज फिक्स्ड इन दिस स्पेस. यांचा जो काही इनिशियल पॉइंट असणार आहे तो ऑलवेज काय असणार आहे, फिक्स असणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल टेक अ स्क्रीनशॉट ऑफ these two definitions. Now see the example related to the types of a vector. जे एक्झाम्पल अंडरस्टँड झाल्यानंतर तुमच्या ऑल टाईपचे जे काही वेक्टर आपण डिफाईन केलेले आहेत ते लक्षात येतील. क्वेश्चन इज हियर. इन फिगर आयडेंटिफाय following vectors. Identify following vector. Figure is here. Draw the figure. Suppose we have to consider the vectors like this. Identify the co-initial vectors, then collinear vectors, then negative vector, zero vector, and unit. तर या ठिकाणी जी फिगर दिलेली आहे आपल्याला, या फिगरचा यूज करून आपल्याला को इनिशियल, कोलिनियर, निगेटिव्ह, झिरो, युनिट अँड इक्वल वेक्टर्स आयडेंटिफाय करायचे आहेत. आता बघा, फर्स्ट वेक्टर या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट करायचे आहे को इनिशियल. अँड वी ऑल नोन ॲज दी को इनिशियल मीन्स हॅव्हिंग कॉमन इनिशियल पॉईंट. असे वेक्टर आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत की ज्यांचा इनिशियल पॉईंट काय आहे, कॉमन आहे. सी दिस टू वेक्टर ए बार अँड बी बार हॅव्हिंग कॉमन इनिशियल पॉईंट. सो दिस टू वेक्टर्स आर टू बी कोलिनियर. सो राईट डाउन हियर A bar and B bar. Sorry, A bar and B bar. These two vectors are collinear vector. Okay. Now identify the collinear. We know that the definition of collinear vector. दोन वेक्टर जर पॅरलल असतील, otherwise they lie along same line. एकाच लाईनवरचे लाई होणारे सगळे वेक्टर, सर्व वेक्टर हे कसे असणार आहेत, कोलिनियर. किंवा जे वेक्टर तुमचे पॅरलल असतात they are always collinear. So see here, in that case these two vectors are parallel to each other, so they are collinear, A bar and C bar. And B bar and D bar, these two vectors are also collinear vectors. So write down the collinear vectors are A bar and C bar and B bar and D bar. These two vectors are collinear. So write down negative vector. Negative means what? Magnitude of both vector are to be same. दोन vector ची magnitude same, but direction of both vector is to be opposite. Means see, in these two vector A bar and C bar, magnitude of these two vector is to be same. या दोघांची magnitude same आहे, but direction of A bar and C bar is opposite in direction. So write down here A bar is the negative vector of a C bar, or also we write C bar is the negative vector of a A bar. So write down here A bar is negative of C bar and C bar is
negative of vector a bar. Now next type is here zero vector. We know that zero vector means magnitude whose magnitude is 0. आता या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर तुम्हाला असं वाटेल की या ठिकाणी झिरो वेक्टर नाही आणि या ठिकाणी झिरो वेक्टर आहेत. झिरो मीन्स मॅग्निट्यूड 0, अदरवाइज वी से इनिशियल एंड टर्मिनल पॉइंट आर कोइन्साइड. तर या ठिकाणी जर वेक्टर आपण बघितले तर बघा ए बार इनिशियल एंड टर्मिनल पॉइंट कोइन्साइड means this is the zero vector. So b bar, c bar and d bar, all those vector are zero vector. Now see next is unit vector. In that case या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं नाही तर एक्झॅक्टली स्केल ऑफ अ वेक्टर रिप्रेझेंट केलेलं नाही. जे काही स्केल दिलं असतं तर त्यातला 1 युनिट म्हणजे तुमचा काय असणार आहे युनिट वेक्टर असणार आहे. म्हणजे या ठिकाणी वी कांट डिटरमाइन द युनिट वेक्टर. ओके, नाउ सी इक्वल वेक्टर. व्हाट इज इक्वल वेक्टर? मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन ऑफ बोथ वेक्टर इज सेम. तर ह्या ठिकाणी जर फिगर आपण ऑब्झर्व केली तर हे जे दोन वेक्टर आहेत बी बार अँड डी बार बोथची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काय आहे सेम आहे. हे जर सेम असतील तर आपण त्या वेक्टरना काय म्हणतोय इक्वल. इक्वल मीन्स b bar and d bar in these two vector magnitude and direction of these two vectors are same. So these two vectors are said to be equal vectors. Okay, so first of all take a screenshot of this example. Now let's see the next bit is algebra of vectors. Algebra of vector, it means addition of vectors. Addition of vectors. ओके, अल्जेब्रा ऑफ वेक्टर मध्ये आपण लर्न करणार आहोत दोन वेक्टरची ॲडिशन कशी करायची. देन आफ्टर सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर, दोन वेक्टरची सबट्रॅक्शन कशी करायची आणि देन आफ्टर एखादा वेक्टर जर दिला असेल तर त्या वेक्टरला स्केलर मल्टिप्लिकेशन स्केलरनी कसं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आपण अल्जेब्रा ऑफ वेक्टर मध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन अँड स्केलर मल्टिप्लिकेशन लर्न करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कन्सिडर टू वेक्टर. इफ ए बार अँड बी बार be any two vectors, then their addition that is resultant is denoted by a bar plus b bar. आता अल्जेब्रा ऑफ वेक्टर मध्ये आपण फर्स्ट लॉ रिप्रेझेंट करणार आहोत, तो आहे ट्रायंगल लॉ. व्हॉट इज अ ट्रायंगल लॉ? वी ऑलरेडी लर्न इन द फिजिक्स. आपल्याला ट्रायंगल लॉ डिटरमाइन करायचा आहे. सपोज वी हॅव टू कन्सिडर टू वेक्टर लाइक दिस a bar and b bar. दोन वेक्टर आपण कन्सिडर केलेले आहेत. सपोज वी हॅव टू कन्सिडर दिस टू आर दी फ्री वेक्टर्स. म्हणजे फ्री वेक्टर जे आहेत ते तुम्ही स्पेसमध्ये काय करू शकता, एनीवेअर ट्रान्सलेट करू शकता. म्हणजे तो काही जो वेक्टर ए बार आहे तो आपण ॲज इट इज विदाउट चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन त्या ठिकाणी सुरू काय केलं बघा, या ठिकाणी आणलं. थोडाफार मॅग्निट्यूडमध्ये बदल होईल, फक्त लक्षात घ्या मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ ए बार सेम ॲज ए बार असणार आहे. सेकंड वेक्टर सुद्धा काय केलं आपण, याचा जो काही टर्मिनल पॉइंट आहे
त्याच्यावरती आणून ठेवा लाईक दिस. हा आहे तुमचा बी बार. ओके. नाउ सम ऑफ दिस टू वेक्टर वी राइट ए बार प्लस बी बार and this sum is known as a resultant vector. आता रिझल्टंट वेक्टर कसा रिप्रेझेंट होतो आपल्याला बघायचं. तर रिझल्टंट वेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी बघा हे जे दोन वेक्टर आहेत हे दोन वेक्टर जर ट्रायंगलच्या ॲडजसंट साइड रिप्रेझेंट करत असतील तर यांची जी काही सम आहे ती सम नेहमी काय देते या ट्रायंगलची तुमची थर्ड साइड डिटरमाइन करते. रिप्रेझेंट द थर्ड साइड ऑफ अ ट्रायंगल. फक्त एक लक्षात ठेवा these two vector are in the same direction but their resultant is in the reverse direction. याचा जो रिझल्टंट वेक्टर आहे तो याच्या रिव्हर्स डायरेक्शन मध्ये म्हणजे हे दोन वेक्टर असे मूव्ह झालेले आहेत पण यांचा जो काही रिझल्टंट आहे तो तुमचा असा आहे. This is denoted as r bar. r bar is the resultant vector. We write here a bar plus b bar. म्हणजेच लक्षात ठेवा ट्रायंगल लॉ डिफाइंड होण्यासाठी हा जो काही वेक्टर a बार घेतलेला आहे हा a बारचा टर्मिनल पॉइंट जर b बारचा इनिशियल पॉइंट असेल तर त्या दोघांची सम वी गेट अ थर्ड साइड ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे एनी अदर एक्झाम्पल जर या ठिकाणी आपण घेतले हा ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे. इन दिस ट्रायंगल suppose we have to consider this is the vector a bar, this is the vector b bar. Say this point is a b c. ट्रायंगल लॉ या ठिकाणी आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. इन दिस ट्रायंगल लॉ here ab plus bc we get ac bar. ac bar is equal to we write here ab bar plus BC bar and this resultant vector we always draw in the reverse direction. म्हणजे बघा हे दोन वेक्टर ज्या डायरेक्शनने चाललेले आहेत त्याच्या अपोजिट डायरेक्शनने आपण दाखवलेला आहे रिझल्टंट वेक्टर. परत एकदा लक्षात ठेवा ट्रायंगल लॉ डिफाइंड होण्यासाठी हा जो काही वेक्टर आहे याचा टर्मिनल पॉइंट हा सेकंड वेक्टर जो काय आहे त्याचा इनिशियल पॉइंट असेल. म्हणजे या ठिकाणी बी is the terminal point आहे. Here B is the initial point. म्हणजे पहिल्याचा टर्मिनल पॉइंट हा दुसऱ्याचा इनिशियल पॉइंट असेल त्यावेळी त्या दोघांची जी काही सम आहे हा पॉइंट कॉमन असेल त्यावेळी त्या दोघांची सम वी राइट ऑलवेज AC bar. सो एनी अदर एक्झाम्पल बघा सिमिलरली वी राइट PQ bar plus QR bar. We always write this PQ plus QR. We get a PR bar. Okay. Now, any other example is ST CD bar plus DE bar. We always get. In that case, we have to use the triangle law. Triangle law काय आहे बघा याचा टर्मिनल पॉइंट याचा काय आहे तुमचा इनिशियल पॉइंट असेल the sum of these two vector always we write CE bar. Okay. Now first of all pause the video and write down the triangle law. Now see the next law is here parallelogram law. What is the parallelogram law? पॅरलोग्राम लॉ मध्ये काय करायचे बघा these two vectors a bar and b bar these two are the free vectors. या ठिकाणी a bar आपण कन्सिडर केले. this is the vector a bar but without changing its magnitude and direction. If we translate anywhere this vector a bar and b bar is drawn here. But parallelogram law मध्ये बघा initial point of a bar and b bar having common having same. पॅरलोग्राम डिफाइन करण्यासाठी या दोघांचा इनिशियल पॉइंट सेम आहे बट ट्रायंगल लॉ मध्ये याचा जो काही टर्मिनल पॉइंट होता तो बी बारचा काय होता इनिशियल पॉइंट होता. सी दिस इज द वेक्टर
V bar. So first of all, using these two vector construct the parallelogram. या ठिकाणी आपल्याला पॅरलोग्राम कन्स्ट्रक्ट करायचा आहे. पॅरलोग्राम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी ड्रॉ दी वेक्टर V bar parallel to like this. V bar ला एक पॅरलल वेक्टर आपण ड्रॉ केला या ठिकाणी. सिमिलरली ड्रॉ दी वेक्टर पॅरलल टू दी वेक्टर A bar. A bar ला पॅरलल वेक्टर ड्रॉ केला या ठिकाणी. Say these are the point O, A, B, C. Draw the diagonal of parallelogram. Parallelogram ची जर diagonal आपण draw केली, OC is the diagonal of a parallelogram. आता parallelogram law काय define होतो बघा. The sum of adjacent side of a parallelogram always represent the diagonal of a parallelogram. Means a OC we write A bar plus B bar. Okay. See here we write down OC bar is equal to get OA plus OB, and OB and OA these two are the adjacent side of a parallelogram, and their sum always get diagonal of parallelogram, and diagonal of parallelogram is OC. So we write here OA is denoted as A bar, OB is denoted as B bar. This is the parallelogram law of vector addition of a two vector. Otherwise, in that case, we have to use the triangle law. See, in this case, these two are the parallel vectors. So this is the B bar, this is also the B bar. In this triangle OAC, say this is the vector B bar. Use the triangle law. A bar plus B bar, we always get the third side of a triangle is OC. And it is denoted as a bar plus B bar. Okay. So first of all, we write down the parallelogram law. Then see the next result is here. Subtraction of two vectors. How to represent the subtraction of two vectors? Suppose we have to consider two vector A bar and B bar. We also take here negative vector of a B bar. हा B bar आपण ड्रॉ केलेला आहे. We know that the negative of B bar म्हणजेच काय तर magnitude of negative vector is same but direction is to be opposite. म्हणजेच याचा एक negative vector आपण ड्रॉ केला, डायरेक्शन अपोजिट आहे, मॅग्निट्यूड सेम आहे, हा डिनोट आपण करतोय मायनस B bar. So we take a vector A bar. या ठिकाणी A bar आपण घेतलेला आहे. These two are the free vector. Means if we translate anywhere without changing magnitude and direction, this is the vector A bar. And take a vector minus B bar. Draw here vector is the minus B bar. Now join initial point of A bar and terminal point of B bar. This is the resultant vector R bar, and it is denoted as this sum of these two vectors, like this A bar minus B bar. Okay, means subtraction of two vectors. We always write A bar minus B bar. We write this subtraction as A bar plus minus B bar. आणि जी काही सबट्रॅक्शन आहे ती सबट्रॅक्शन आपण काय केलेली आहे या ठिकाणी बघा फक्त ॲडिशन मध्ये रिप्रेझेंट केलेली आहे. म्हणजे A bar मायनस B bar हा तुम्ही कसा रिप्रेझेंट करू शकताय A bar प्लस इन ब्रॅकेट मायनस B bar. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल राइट डाउन दीज टू रिजल्ट्स. राइट हियर सबट्रॅक्शन of two vectors. Subtraction of two vector is get like this. Okay. Now next point is here scalar multiplication of vector. See how to represent the scalar multiplication of vector.
स्केलर मल्टिप्लिकेशन of vector. Suppose we have to consider any vector a bar. If a bar is any vector and k is given scalar, then ka bar is scalar multiplication of given vector a bar. How to represent this scalar multiplication? Suppose in that case we have to consider any vector a bar. A bar हा एक वेक्टर आपण कन्सिडर केलेला आहे. याला जर k या स्केलरने मल्टिप्लाय केले, we get a scalar multiplication of vector and it is denoted as a ka bar. This is the scalar multiplication of a vector. Suppose we have to consider the vector a bar. हा वेक्टर आपण कन्सिडर केलेला आहे a bar. सपोज या वेक्टरला आपण k या पॉझिटिव्ह स्केलरने मल्टिप्लाय केले, we get the other vector like this is the ka bar, and in that case see k is the greater than or is equal to 0. म्हणजे हा k हा जो काही स्केलर आहे तो जर पॉझिटिव्ह असेल तर हे दोन वेक्टर तुमचे पॅरलल असणार आहेत, बट इज इन दी सेम डायरेक्शन काय आहेत, पॅरलल आहेत. अँड सपोज हा जो काही स्केलर आहे तो जर आपण निगेटिव्ह घेतला, get a vector k bar, in that case k is less than 0. k जो काही स्केलर आहे तो स्केलर जर निगेटिव्ह असेल, we get a vector k bar. This is also scalar multiplication vector, but in that case see हा जर a bar असेल या डायरेक्शन, हा स्केलर जेव्हा तुम्ही निगेटिव्ह घेता त्यावेळी हे दोन वेक्टर पॅरलल आहेत बट अपोजिट इन डायरेक्शन मध्ये, म्हणजे याची जी डायरेक्शन आहे ती सेम कधी असेल k बार बरोबर ज्यावेळी k हा तुमचा काय असेल पॉझिटिव्ह असेल, बट ही डायरेक्शन अपोजिट कधी असणार आहे ज्यावेळी तुमचा k हा जो काही स्केलर आहे तो काय असेल निगेटिव्ह असेल. सपोज वी हॅव टू कन्सिडर एनी अदर एक्झाम्पल. हा वेक्टर आपण घेतलेला आहे a बार. सपोज या a बारला 2 ने मल्टिप्लाय केलं तर याची जी मॅग्निट्यूड आहे ती डबल, म्हणजे 2a बार आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर a बारची जी काही मॅग्निट्यूड आहे त्याच्या डबल कशाची मॅग्निट्यूड असणार आहे, 2 टाइम्स दी मॅग्निट्यूड ऑफ 2a बार. म्हणजे हा वेक्टर सेम डायरेक्शनने असेल बट याची जी मॅग्निट्यूड आहे त्याच्या डबल 2a बारची काय असेल तुमची मॅग्निट्यूड असेल. समजा 4a बार घेतला तर याच्या डबल तुमचा जो काही वेक्टर आहे 4a बार हा रिप्रेझेंट होतो, म्हणजे याची जी काही मॅग्निट्यूड असेल त्याच्या डबल मॅग्निट्यूड कशाची असणार आहे 4a बार. a बारला जर हाफ या स्केलरने मल्टिप्लाय केलं, हा a बार आहे, हाफ a बार काय मिळेल याच्या हाफ, दिस इज द वेक्टर हाफ a बार. These are the scalar multiple vector. Now see the some important result of a scalar multiplication. First is the important result of a scalar multiplication is first result is, suppose if we have to consider the scalar k is 0, then if we multiply by 0 scalar by any vector like a bar या वेक्टरला 0 या स्केलरने मल्टिप्लाय केलं तर we get a 0 वेक्टर. ओके, k जर 0 स्केलर असेल तर k बार हा काय रिप्रेझेंट होतो 0 वेक्टर. नाउ सी the next result is here, a bar and scalar multiple of a bar. हा जो काही वेक्टर घेतलेला आहे याला जर k या स्केलरने आपण मल्टिप्लाय केलं, these two vectors are always collinear or parallel. Are collinear or say parallel. इन वेक्टर नेहमी लक्षात ठेवा कोलिनियर असतात ॲज वेल ॲज कशा असणार आहेत ते पॅरलल.
Then third result is here. If A bar and B bar be any two non-zero collinear vectors, collinear or parallel vectors, then we write here. Suppose we have to consider any two vector. हे दोन वेक्टर जे आपण या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत A बार and B बार. These two vectors are collinear. We have to represent the condition of a collinear. लक्षात ठेवा, दोन वेक्टर जर collinear असतील तर one vector of these two vector is always scalar multiple of a other. म्हणजे यातला एक वेक्टर हा नेहमी स्केलर मल्टिपल ऑफ काय असणार आहे तुमचा other. This is the very important condition. Okay, now let's see the next result is here. Let A cap be unit vector along non-zero vector A bar. Then A cap get, we write here A cap is equal to A bar divided by magnitude of A bar. See how to represent the unit vector. Actually unit vector ची जी काही डेफिनेशन आहे ती आपण बघितलेली आहे. वेक्टर इज डिफाइंड ॲज अ डायरेक्टेड लाईन सेगमेंट. बट फिजिक्स मध्ये ही डेफिनेशन काय दिली बघा तुम्हाला. वेक्टर मीन्स वी राइट द प्रोडक्ट ऑफ इट्स मॅग्निट्यूड इनटू इट्स युनिट वेक्टर. म्हणजे हा वेक्टर जो काय आहे तो कसा रिप्रेझेंट होतो बघा. A bar will represented as magnitude of A bar into its unit vector. A bar वर काय होणार त्याचा युनिट वेक्टर आपण A cap ने डिनोट करतो. हे जे काही रिलेशन आहे हे सिम्प्लिफाय करून आपण A cap ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. A cap get A bar divided by magnitude of A bar. See here, A cap be the unit vector along the non-zero vector A bar. Then we write here A cap is equal to A bar divided by magnitude of A bar using this definition of a vector. Okay, I hope हे जे आपण algebra of vectors मध्ये जे ॲडिशन, सबट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे ते तुम्हाला अंडरस्टँड झालं.